इथे जरी या पलावा पुलाची आम्ही पाहणी करायला आलो असो, हा पूल निवडणुकीच्या काही दिवस आधी 100% तयार होईल ही आम्हाला खात्री. परंतु हा पूल चालू झाला तरी पुढचे प्रश्न सुटणार नाही आहेत. ट्रॅफिक अजून होणार आहे. इथे 2 पुलांचं काम चालू आहे. दुसऱ्या पुलाचा अजून काय पायपोस नाही आहे कशात. तिथे पलावा जंक्शनला जी अनधिकृत बांधकामं आहेत त्याच्यावर पिलर आलेले आहेत आणि तेवढा भाग पण मला वाटतं तो तसाच ठेवलेला आहे त्यांनी. त्यामुळे तो पूल जोपर्यंत होत नाही तोपर्यंत इथला काय प्रश्न सुटणार नाही आहे. तो पूल झाल्यावर पण याच्या पुढची जी लँड ॲक्विजिशन आहे ती झालेली नाही आहे, तिचे पैसे दिलेले नाही आहेत. त्यामुळे हे पूल होतील हे फक्त यांचे टेंडरपुरते किंवा असे दिसायला होतील, याच्याने दिलासा किती मिळेल याबाबत आम्ही अजून तरी साशंक आहे. परंतु घेतलेलं काम कसं तरी एकदा पुरं होऊ देत. पुढच्या अडचणी काय आल्या कशा सोडवायच्या ते एकत्र बसून किंवा आमचे विचार जर ऐकले तर आम्ही त्यालाही मदत करायला तयार आहे. परंतु हा पूल निवडणुकीच्या 15 दिवस आधी चालू झाला त्या महापालिकेच्या, तरी हा प्रश्न इथला सुटणार नाही. याच्यावर आम्ही थांबवू. इथला या पुलाचा जो कॉन्ट्रॅक्टर आहे ठेकेदार, त्याला अजून 3 पुलांचं काम आहे. दिव्याचा पूल आहे, अजून एक पूल आहे. असा एवढा मोठा काय तो कॉन्ट्रॅक्टर दिसत नाही कामाची क्वालिटी बघून. तुम्ही बघाल कालच माननीय सुप्रीम कोर्टाने पण ताशेरे ओढलेले आहेत. जो घोडबंदर रोडचा जो टनेल होता 14,000 कोटीचा काय तर रस्ता होता, त्याचा टेंडर त्यांनी परत फेरनिविदा काढायला सांगितली. का तर LNTने त्याची बोली 3,000 कोटी कमी लावली होती. 3,000 कोटी आमच्या KDMCचा एका वर्षाचा बजेट नाही आहे. पण काय किती पैसा खायचा, किती भ्रष्टाचार करायचा याला काही लिमिट आहे ना. म्हणून त्या नोटा दाखवल्या, त्यांना कमी पडल्या असेल म्हणून घ्या. ते काही येणार नाही, त्यांना ह्याच्याने काय फरक पडतो.